सर, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करते आहे. आज आपण उपोषण मंडपाला भेट दिली, काय सांगा? माननीय महाराष्ट्र शासनाचा एका समितीचा अध्यक्ष या नात्याने आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांचं जे धरणं आंदोलन आहे त्या ठिकाणी संदीप काळे व्हॉइस ऑफ मीडियाचे त्यांच्या ग्रासरूट मुद्दाहून भेटायला आलो. अतिशय चांगल्या मागण्या आहेत पत्रकारांसाठी. महामंडळ स्थापनेसाठी मी दिल्लीमध्ये असताना देखील ते दिल्लीत आले होते. त्यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतराव कराड साहेब यांच्याकडं एक बैठक देखील झाली होती. त्या अनुषंगाने हा विषय राज्याच्या अखत्यारीत, त्या अनुषंगाने राज्याने याची नोंद घ्यावी आणि त्याच्या पद्धतीनं महामंडळ बनावं. अतिशय चांगली मागणी माननीय मुख्यमंत्र्याकडे ह्या संदर्भामध्ये मी हे करेन. या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत 10 लाख रुपयाचा विमा कवच आणि 25 लाख रुपयाचा आरोग्य अपघात विमा या गोष्टीची तरतूद याच्यामध्ये करावी अशी आपली मागणी आहे. या समितीच्या अध्यक्ष नात्याने आयुष्यमानचा 5 लाखापर्यंतचं कव्हरेज आम्ही प्रत्येकाला दिले. त्यामध्ये आता कुठला भेदभाव नाही, कुठला व्हाईट राशन कार्ड, येल्लो आणि ऑरेंज तिन्ही राशन कार्ड इन्क्लूड असल्यामुळं हा मुद्दा बहुतांशी निकाला आहे. त्यात एक सत्य आहे की 25 लाख रुपयापर्यंत अपघात विमा असावा. त्याबाबतीत मी माननीय मुख्यमंत्र्यांना सोसायटीसाठी आपण जे 2% राखीव कोटा निश्चित करावं असं म्हटलं, परंतु या ठिकाणी राज्याच्या अनेक ठिकाणी गृहनिर्माण सोसायटी हे पत्रकारांसाठी वेगळ्या झालेल्या आहेत, परंतु असा सुनिश्चित कायदा नाही आहे. त्याबाबतीत GR काढण्याच्या संदर्भातली आपली मागणी जी माननीय मुख्यमंत्री महोदयांना निश्चित हे करेल. या व्यतिरिक्त ज्या काही आपल्या मागण्या आहेत, जाहिरात धोरणसाठी जे नियमित करावं आणि गेल्या 5 वर्षापासून दरवाढ न झाल्यामुळे अनेक वृत्तपत्र वगैरे हे केलेत आणि काही जाचकाठी ते शिथिल कराव्यात. जाहिरात देण्यासाठी अ ब क वर्ग जे आहे त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय असलेले छोटे छोटे पेपर या अनुषंगाने जगले पाहिजेत. या पद्धतीनं व्हॉइस ऑफ मीडियाने जी मागणी केली, दरवाढ आणि प्रत्येक पेपर जे आहेत त्यांना या सरकारच्या योजनांची जी जाहिरात आहे ती मिळायला पाहिजे. या संदर्भात आपण जी दिली आहे, साप्ताहिकाच्या संदर्भात दिली आहे. जे काही पोर्टल आहेत, छोटे छोटे न्यूज चॅनल, त्यांना देखील आपण अधिकृत वृत्त माध्यमांचा दर्जा द्यावा या संदर्भातली मागणी. तसंच पाहायला गेलं तर केंद्र सरकारच्या RNA ज्या मागण्या आहेत चांगल्या मागण्या आहेत. सरकारचा एक छोटा प्रतिनिधी या नात्याने मी आज आपल्या या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन. धन्यवाद.